श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे आवळा कँडी. आवळा कांडी म्हणजे काय, म्हणजे एक चॉकलेट कांडीसारखी आवळा कांडी. म्हणजे लहान मुलांना पण खायला चांगलं, जे चॉकलेट खात असतात सारखी मुलं, त्यांच्यासाठी हा योग्य पर्याय आहे. आणि विटॅमिन सी भरपूर आहे याच्यामध्ये. आवळा सगळ्या ह्याच्यासाठी, केसासाठी, त्वचेसाठी, सर्वासाठीच उपयुक्त आहे, औषधी आहे. त्यासाठी मुलांच्या पण पोटात जाईल. आणि त्यासाठी आपण इथे आवळा वापरला. 1 किलो आवळा घेतलेला. असा मोठा घ्यायचा आवळा एकदम छोटा नाही घ्यायचा, पाहिजे तर मीडियम घ्यायचा, पण एकदम छोटा नाही घ्यायचा. अशा प्रकारे आवळे घेतलेले आहेत. आता मार्केटमध्ये आवळे पण खूप छान आलेले आहेत. थंडीच्या याच्यामध्ये 3 महिन्यापर्यंत सीझन असतो आवळ्याचा, तर नक्की तुम्ही हे करा. त्याच्यासाठी मी इथे साखर नाही वापरलेली, इथे मी खडी साखर वापरलेली आहे. तर मी 1 किलो आवळा घेतला आहे, त्याला मी 1.25 किलो खडी साखर घेतली. म्हणजे मुलांना खायला साखरेचं चांगलं नाही, त्यासाठी खडी साखर ही खूप चांगली असते. त्याच्यासाठी मुलांनी खाल्लं तर एकदम योग्यच आहे. उलट बाहेरचे चॉकलेट वगैरे खाण्यापेक्षा हे करून ठेवलं ना तुम्ही, त्यांना वाटलं चॉकलेट, ही कांडी द्यायची काढून. तर त्यासाठी मी अजून इथे अर्धा टेबलस्पून काळं मीठ घेतलेलं आहे. अर्धा टेबलस्पून मी साधं आपलं मीठ घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे पावडर. आणि 1 टेबलस्पून मी साजूक तूप घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं, एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये असा एक स्टँड ठेवायचा, थोडा पाणी ठेवायचा. आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये अशी चाळणी ठेवायची, चाळणी. आणि त्याच्यामध्ये हे असे आपले आवळे आहेत ना, सर्व टाकून घेऊ आपण. आवळे सर्व टाकून घेऊ. हे बघा, आता मी सगळे आवळे ठेवून घेतलेले आहेत. तर गॅसची फ्लेम मोठी करायची आणि 8 ते 10 मिनटं फक्त याला वाफवून घ्यायचे. फक्त 8 ते 10 मिनटं याच्यावरती असं झाकण ठेवायचं. असं सगळं भरलं असेल तरी चालेल, आपल्याला नुसतं ते वाफवायचे आहे. आपण 8 ते 10 मिनटे वाफवून घेऊ. आता काय करायचं, आपण आवळे बाफत ठेवलेले आहेत कढईमध्ये. तोपर्यंत आपण काय करायचं, ही जी खडी साखर, आता ही मोठी खडी साखर आहे. मिक्सरमध्ये आपण अशी टाकली तर मिक्सरची ब्लेड तुटू शकते, वाट लागणार, ते होणारच नाही. तर आपण असं खलबत्त्यामध्ये कुटून त्याचा जरा थोडासा चुरा असा करून घेऊन मिक्सरमध्ये करू. आता खाली आपण असं एक कपडा ठेवायचा आणि त्याच्यावर खलबत्ता ठेवून आपण अशी ही फोडून घ्यायची. अशी हे बघा फोडली का फुटते ती. बघा अशा प्रकारे आपण त्याला अशी बारीक करून मग मिक्सरमध्ये आपण दळून घेऊया. तुम्ही अशा प्रकारे आता ही सगळी फोडून घेते, मग मिक्सरला करू आपण. हे बघा अशा प्रकारे मी आता खडी साखर सगळी फोडून घेतलेली आहे. आता आपण मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेऊ. बघा आता आपले आवळे 10 ते 15 मिनटं झालेली आहे. बघू आता आपण. हे बघा कसे गळले आहेत बघा ते. बघा हे बघा सुट्टे झालेले आहे ते, बघू शकता तुम्ही. हे बघा आता हे असे निघाले बघा, म्हणजे आपलं झालेलं आहे. बरं, आणि जर झालेलं नसेल तर अजून थोडं ठेवायचं आहे, 5-10 मिनटं. होतं ते, घाबरून जायचं नाही, होतं ते. आता आपण ते काढून घेऊ, थंड करू जरा, थोडेसे कोमटसारखे, आणि मग वाटून घेऊ मिक्सरला. हे बघा अशा प्रकारे आता मी ते कढईतून काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला ना हे असे सर्व काढून घ्यायचे. असं सर्व काढायचं. थोडा कोमट झालं का, अजून गरमच आहेत ते, थोडं गरम आहे. तोपर्यंत आपण साखर वाटून घेऊ, खडी साखर मिक्सरमध्ये. हे बघा ही बी आहे ना, फक्त बी हे काढून टाकायचं. देठाचं बी अशी काढून टाकायची. अशा प्रकारे आपण हे सर्व असं सोलून घेऊया. आता मी हे सर्व सोलून, पण अजून गरम आहे हे, तोपर्यंत आपण खडी साखर वाटून घेऊ. हे बघा आता आपण ही खडी साखर जी ह्याच्यामध्ये खलबत्त्यात कुटून घेतली ना, ती आता वाटून घेऊ आपण. मिक्सरला बारीक वाटून घेऊ. थोडी वाटायची, एकदम पण नाही भरायचा मिक्सर. एवढी टाकू. अशा प्रकारे आता आपण मिक्सरला वाटून घेऊ. असं चालू बंद करू आधी करायचं, एकदम नाही करायचं पटकन. तर मिक्सरची पाती खराब होते. बघा थोडं एकदा अजून फिरून घेऊ.
चमच्याने जरा असं फिरून घेऊया आपण. खाली घट्ट झालेली वगैरे असेल तर चमच्याने जरा असं फिरून सुट्ट करून परत वाटून घेऊ. अशा प्रकारे आपण साखर वाटून घेऊ. असे राहिले थोडीशी दरदरी तरी चालेल. झाली आता वाटून आपण काढून घेऊ. आणि अशाच प्रकारे आता आपण सर्व वाटून घेऊ. हे बघा एकदम बारीक नाही झाली प्लेन तरी चालेल. अशी आता मी वाटून घेते सर्व खडी साखर. बघा अशा प्रकारे आता आपण हे काढून घेऊ. आता हे थंड झालेलं आहे आणि मी आता इथे हे पण केलेलं आहे मिक्सरमध्ये साफ वाटून घेतलेलं आहे बघा खडी साखर. आता आपण हे काढून घेऊया. आता थंड पण झालेलं आहे त्यामुळे आता सहज ते निघू शकतं. हे बघा हा पाटचा काढून टाकायचा. हे असं काढून घ्यायचं आणि आता मिक्सरला पण बारीक वाटून घ्यायचे. याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं, अजिबात पाणी घालायचं नाही. पाणी न घालता आपल्याला करायचे. बघा हे असं काढून टाकायचे. हे असं सोलून घेऊ. आता आपण हे अशा प्रकारे सर्व सोलून घेऊ. हे बघा हे निघतं असं पटापट निघतं. आता मी सर्व सोलून घेते, बिया काढून घेते. हे बघा आता मी ती खडी साखरची पावडर मिक्सरमध्ये वाटून घेतली ना, त्यातली आपण थोडीशी काढून ठेवायची कारण आपल्याला त्या कांडीवरती नंतर भुरभुरायचे. नाही तर आपण सगळीच टाकून देऊन थोडीशी काढून ठेवायची. आता आपण मिक्सरमध्ये हे सर्व हे बघा हे आवळे सगळे काढून घेतलेले आहेत मी असे प्रकारे. हे बघा बिया काढून टाकायच्या सगळ्या. आता पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचे, अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. आता हे मिक्सरचं म्हणजे आपण खडीसाखर वाटलेली तेच घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकून आता वाटून घेऊ आपण. बिलकुल पाणी नाही टाकायचं. आता आपण वाटून घेऊ. असं चालू बंद करायचं. असं आपण चालू बंद करून करून घ्यायचं. असं चमच्याने फिरून घ्यायचं, परत वाटायचं. पाणी नाही घालायचं अजिबात. आपल्याला जर असं वाटत असेल आता होत नाही आहे हे थोडंसं, तर आपण जी पिठी साखर म्हणजे हे खडी साखरचं पावडर केले ना त्यातलीच थोडीशी आपण याच्यात टाकूया. म्हणजे साखरेमुळे त्याचं पाणी होईल आणि ते वाटलं जाईल. अशा प्रकारे आपण वाटून घेऊ. हे बघा आता आपलं त्या साखर आपण टाकलेली त्याच्यामुळे आपलं बरंच मस्त वाटून झालेलं आहे. बघा असं वाटतं याच्यामुळे चांगलं व्यवस्थित वाटलं जातं ना. टाकायची थोडीशी साखर आणि वाटून घ्यायचं, पाणी नाही घालायचं. परत आपण वाटून घेऊ. अशा प्रकारे आपण वाटून घेतो. हे बघा आता आपलं वाटलेलं आहे झालेलं आहे. हे बघा मस्त झालेलं आहे पातळ. आता अशाच प्रकारे मी सर्व वाटून घेते आवळा. हे पहा अशा प्रकारे मी आवळ्या सर्व वाटून घेतलेलं आहे मिक्सरला बारीक. आता आपण कढईमध्ये हे टाकून घेऊ मिश्रण. तर मी हे कढईमध्ये टाकून घेते सर्व. कढईमध्ये आपण काढून घेऊ सर्व. हे बघा आता मी
कढई ठेवलेली आहे गॅसवर, गॅस चालू करून घेतलेला आहे. आता आपण ही साखर पण याच्यात वाटलेली आहे ती टाकून देऊ. तर साखर टाकून देऊ. हे बघा आता मी सर्व साखर टाकून घेतलेली आहे. आता आपण मीडियम टू हायमध्येच करूया आणि सतत ढवळत राहायचं. आता साखर आहे ना, ती साखर वितळून त्याचं पाणी होईल, त्याच्यामुळे आपण इथे थांबूनच हे करायचे. फास्ट याच्यावरती करा म्हणजे पटकन ती साखर वितळेल आपली आणि आपल्याला ते सर्व आटून घ्यायचे. आता मी असं करते असं साखरेचं पाणी होईल बघा. आता हे बघा आता आपली साखर कशी वितळली, अशी पातळ झाली आता मिश्रण. आता हे आपल्याला मीडियम टू हायवरच करून आपल्याला हे सतत ढवळत बसायचे. जोपर्यंत हे पूर्ण असं आटत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळत बसायचं, पूर्ण आटून घ्यायचं. आता हे आटता हे उडायला लागेल टपाटप, पण तुम्ही असं हात थांबवला तर ते उडणार, पण सतत हात असा चालू ठेवला ना तर ते उडणार नाही तुमच्या अंगावर वगैरे. असा हात सतत चालू ठेवायचा म्हणजे ते उडणार नाही. नाही तर तुम्ही असं ठेवून दिलं हात न लावता तर ते उडणार टपाटप टपाटप. म्हणून सतत असं फिरवतच राहायचं जोपर्यंत ते आटत नाही तोपर्यंत. आता मी हे सगळं असं करून घेते. हे बघा आता मी हात नाही लावत, हे आता उडायला लागलेलं आहे. पण असं तुम्ही जर सतत असं फिरवत राहिलं ना ते उडणार नाही, म्हणजे सतत फिरवत राहायचं. अशा प्रकारे असं सतत हलवत राहायचं, नाही तर ते उडेल. असं आपण ठेवलं का ते उडणार टपाटप टपाटप. असं सतत फिरवत राहायचं. तर मी असं सर्व करून घेते, आटून घेते. बघा आता मी गॅसची खूप फास्टच आहे आणि आता आपण पटापट असं हे करतच आहे. आता बघा किती पाणी म्हणजे आटलेलं आहे आता आपल्या साखरेचा, तरी अजून आटलं नाही आहे. आता हळूहळू ते ना म्हणजे कढईला सोडायला लागेल. कढईला सोडायला लागलं ना तर आपल्याला त्याच्यात ते सर्व टाकून घ्यायचे. काळं मीठ जे आपण घेतले ते सर्व अजून एक जरा 5-1 मिनटं जरा आपण करूया. हे पूर्ण कढईला पूर्ण सोडेल ना तेव्हा आपण ते करूया. हे बघा आता आपलं मिश्रण म्हणजे कसं कढईला सोडायला लागले. हे बघा आता कढईला सोडायला लागले ना, या स्टेजवरती आपण हे याच्यामध्ये हे काळं मीठ आहे ते टाकून घ्यायचं. याच्याने टेस्ट खूप छान येते. थोडंसं साधं मीठ टाकायचं आणि हे साजूक तूप टाकायचं, 1 चमचा साजूक तूप. जास्ती नाही, 1 चमचा टाकायचा, कारण याच्याने चकाकी खूप छान येते. आता परत अजून त्याला घुटून घ्यायचं, पूर्ण घुटून घ्यायचं. बघा आता या स्टेजला काय करायचं आपल्याला, पटकन कॉर्नफ्लॉवरचं आपण जे घेतलेलं 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून पाणी टाकले. आता आपण हे थोडं थोडं टाकून घेऊया. आधी थोडं टाकूया, असं थोडं टाकत मिक्स करत जायचं. एकदम नाही टाकायचं, एकदम टाकलं तर ते एकाच जागी ते जमेल सगळं. म्हणून टाकून लगेच हात चालूच ठेवायचा आपला, एका बाजूने एक हात चालूच ठेवायचा. परत टाकायचं, थोडं हात चालूच ठेवायचा. हात चालूच ठेवायचा, थोडं थोडं करून टाकायचं. आता हे सगळं आपण हे टाकून द्यायचं आणि असं हात चालूच ठेवायचा. अशा प्रकारे आता अजून आपण याला घोटून घेऊया. हे बघा आता आपलं मिश्रण केवढं सोडलेलं आहे कढईने आणि असा गोळा झाला आहे, असा अखंड असा गोळा झाला आहे बघा. या स्टेजला कसं समजायचं आपलं मिश्रण आता हे कांडी बनवण्यासाठी तयार आहे. तर अशा प्रकारे हे असं पलटलं ना का असं पलटलं का असं राहतं, परत खाली नाही येत. हे बघा असा गोळाच्या गोळा झाला ना तर आपलं मिश्रण झालेलं आहे. आणि असंच या स्टेजला आल्यावरच काढायचं, नाही तर पातळ होईल तुमचं. बघा असं हे बरोबर व्यवस्थित झालं पाहिजे तरच होईल. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आपलं झालेलं आहे परफेक्ट. हे बघा असा गोळा फिरतो बघा कसा, हा बघा म्हणजे हा परफेक्ट कांडी बनवण्यासाठी, आवळा कांडी बनवण्यासाठी परफेक्ट तयार झालेला आहे. आता काय करायचं, पटकन आपण एखाद्या ताटावरती किंवा पाटावरती तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं सेट करायला. आता मी टाकते.
आता मी तुम्हाला दाखवते कसं ते लावायचं ते ताटाला. आता ताटाला किंवा पाटाला तूप लावून हे टाकून घ्यायचं. हे बघा असं पाटाला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊ. पटकन टाकून घ्यायचं हे बघा. कलर पण कसा चेंज झालाय बघा. पण कालथ्याने असं सेट करू जरा. किंवा एखादा बटर पेपर घेऊन तुम्ही बटर पेपरवर पण करू शकता. थोडासा तुपाचा हात लावायचा, हात म्हणजे वाटीला तूप लावून घ्यायचं आणि वाटीने पण तुम्ही करू शकतात. असं मी नीट सेट करून घेते. आता जरासं आपण पाहिजे वाटीला असं तूप लावायचं. आता थोडं थंड झालं मग आपल्याला ते सेट करता येईल बरोबर. जसं तुम्हाला जाडीचं, जेवढ्या जाडीची कँडी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. असं आपण प्लेन करून घेऊ आणि चौकोनी आकारामध्ये ते असं हे करूया. असं चौकोनी आकारामध्ये हे करायचं. असं जशा हे बघा असं आपण वाटीने असं पसरून घेऊ शकतो. वाटीने असं पसरून घ्यायचं जशा आकारामध्ये पाहिजे तसं. आणि मग चाकूने आपण त्याला शेप देऊ शकतो. असं चाकूने असा शेप द्यायचा चौकोनी. हे बघा असं थोडंसं लाटण्याला आपण तूप लावून थोडंसं असं आपल्याला जशी इंचित पाहिजे कँडी त्याप्रमाणे तुम्ही पसरू शकता. केवढ्या जाडीची पाहिजे त्याप्रमाणे. आणि आपण हे बघा अशा प्रकारे मी आता हे करून ठेवले. आता हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे आणि मग आपण वड्यामध्ये कँडी काढून घ्यायची. आवळा अशा प्रकारे मी तेवढे जाडीची पाहिजे तेवढं आपण करून घ्यायचं. आणि आता मी सेट व्हायला ठेवलेलं आहे आवळा कँडी बनवण्यासाठी. मग आपण अर्ध्या तासाने आपण याला कँडी करून घेऊ याची. आपला अर्धा तास झालेला आहे. आता बघा आपले कसं मस्त सेट झाले बघा. हे बघा खाली चिकटलं पण नाही आहे बघा. असं मस्तपैकी सेट झालेलं आहे हे बघा. आता आपण याचा असे तुकडे काढून घेऊ कँडीसारखे. आता आपण आधी याच्या कडा सोडून घेऊ. अशा साईडून कडा सोडून घ्यायच्या म्हणजे आकार म्हणजे व्यवस्थित आकारमध्ये येण्यासाठी. आपल्याला असे चौकोनी आकारामध्ये पाहिजे. हे बघा व्यवस्थित कापलं जातं. तर नाहीच हे जरा चिकटलं वगैरे तर तुपाचं म्हणजे चाकूला तुम्ही तूप लावून घेऊ शकता पण काय गरज नाही. हे बघा असं आता आपण असे तुकडे स्क्वेअरमध्ये तुकडे करून घेऊया. असे असं स्क्वेअरमध्ये असे तुकडे करून घेऊ. हे बघा दाखवते तुम्हाला. हे बघा कसे निघतात आहेत मस्तपैकी. हे बघा आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. हे बघा आता मी असेच सगळे पट्ट्या अशा कापून घेते आणि मग आपण तुकडे करूया. तर असे सगळे मी कापून घेते. हे बघा सहज कापलं जातं आहे. आता आपली चिटकत नाही आहे बघा. हे बघा
अशी पट्टी निघाली मस्त. अशी आता पट्ट्या काढून मी स्क्वेअरमध्ये तुकडे कापून घेते. आता हे बघा अशा प्रकारे आता मी अशा लांब्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत बघा. आता आपण याचे स्क्वेअरमध्ये तुकडे करून घेऊ. अशा पट्ट्या ठेवू. हे बघा कशा मस्त सहज निघतात आपल्या. हे बघा अशा प्रकारे आता सगळ्या पट्ट्या निघाल्यात. आता आपण मस्त बरोबर स्क्वेअरमध्ये हे तुकडे करून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी सर्व हे करून घेते. त्याचे सगळे असे पीस मी करून घेते. हे बघा आता अशा प्रकारे मी सर्व करून घेते. हे बघा अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहेत सर्व तुकडे स्क्वेअरमध्ये. हे बघा किती मस्त पट्टी निघाले. अजिबात चिपकलं नाही, काहीच नाही. एकदम छान मस्त तुकडे पण छान होतात. काहीच चाकूला पण तूप वगैरे लावायची गरज नाही लागली. एकदम मस्त सेट झाले ते. हे अशा प्रकारे आपण असे सर्व पीस कापून घ्यायचे. आता हे एकमेकांना चिटकायला नको. आता आपण याला बरणीत भरून ठेवायचे एकमेकांना चिटके. बघा अशा प्रकारे मी मस्त कापून घेतलेले सगळे स्क्वेअरमध्ये तुकडे. तुम्ही बघू शकताय बघा कशी मस्त झालेली आपली कँडी. ही बघा अगदी परफेक्ट जाडीची अशी सॉफ्ट, परफेक्ट जाडीची सॉफ्ट अशी मस्त झालेली आहे. हे बघा अजिबात चिपकली नाही, काय नाही. एकदम सहज ते कापले गेलेले आहेत. आता आपण याच्यावरती साखर, ती आपण जी खडी साखरची पूड ठेवून दिलेली ना ती भुरभुरायची, म्हणजे आपल्या एकमेकांना चिकटणार नाही. हे बघा तर आपण ही जी साखर ठेवलेली ना खडी साखरची पूड थोडीशी बाजूला, ती अशी याच्यावर टाकायची आपली गाळणीवरती, चहाच्या गाळणीवरती, आणि अशी स्प्रिंकल करायची अशी अशी. म्हणजे कसं आपली एकमेकांना ते चिटकणार नाही. अशा प्रकारे आपण करून घेऊ. बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व वड्या कँडीला सर्व लावून घ्यायचे. असं हलक्या हाताने असं असं वरतून खालतून सर्व बाजूने लावून घ्यायचे. याच्यामध्ये साखर नाही आहे, ही खडी साखरचंच आहे. त्यामुळे खाण्यासाठी बिंदास तुम्ही खाऊ शकता. मोठ्यांपासून लहानापर्यंत बिंदास. वयस्कर लोकांना पण खायला खूप चांगली आहे. तोंडाला चव नसेल ते खाल्ली, रोज तुम्ही दिवसाला एक वडी जरी खाल्ली ना तरी तुम्हाला दिवसाचं विटॅमिन सी मिळून जाणार. असं मस्तपैकी आपण हे असं बरणीमध्ये भरून घ्यायचं. आता सर्व असं हे स्प्रिंकल करून बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि रोज एक वडी खायची. आणि मुलांना पण याची सवय करा, म्हणजे कसं त्यांना पण चांगलं विटॅमिन सी त्यांच्या पोटामध्ये जाणारच. अशा प्रकारे आपण करून घेतले. हे बघा आता आपण मस्तपैकी खडी साखरची पूड अशी स्प्रिंकल केले त्याच्यावरती, म्हणजे आता एकमेकांना हे चिटकणार नाही. आणि सॉफ्ट पण एवढ्या छान झाल्यात ना. हे बघा सहज हाताने तुटतात असे मस्त. खायला पण एकदम एक नंबर झालेले आहेत. मुलांसाठी तर खूपच छान आहे, म्हणजे त्यांना चॉकलेटची सवय असते खाण्याची सारखी सारखी, तर त्यांना तुम्ही याची सवय करा. खूप चांगलं त्यांच्या आरोग्यासाठी. आता आपण हे बरणीमध्ये भरून घेऊ. हे बघा अशा प्रकारे आता आपण बरणीमध्ये भरून घेऊ. हे बघा मस्त. आता हे खूप टिकतं, हे चांगलं टिकतं. पण टिकण्यासाठी ते राहतच नाही, टपाटप लगेच तोंडात जातात आणि संपून जातं. इतकं सुंदर झालं ना. नक्की ट्राय करा. आपल्या मुलांना याची सवय करा आवळ्या कँडीची. ते त्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. आणि काय नाही, व्यवस्थित करा, होणार सगळं व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे मस्त बरणी भरून ठेवायची. मुलांनी चॉकलेट वगैरे मागितलं का त्यांना ही कँडी काढून द्यायची, खातील. हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी बरणी भरून ठेवायची. खाऊन दे, केवढी खातात तेवढी मुलांनी. काहीच याचा साईड इफेक्ट नाही होणार, उलट चांगलंच त्यांना. कारण आपण याच्यात साखर पण नाही वापरली. मार्केटमध्ये मिळते पण ती भरपूर साखरेने असतं, ते चांगलं नाही आहे साखरेचं. ही खडी साखर आहे त्याच्यामुळे चांगलंच आहे. अशा प्रकारे भरून ठेवायचं. हे बघा
अशा प्रकारे खाण्यासाठी आपली आवळा कँडी तयार आहे. नक्की ट्राय करा, खूपच छान लागते. नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.